राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्त्वाच्या अशा बातम्या आपण बघणार आहोत। शेती आणि नवनवीन योजना याविषयी या बातमीपत्रात माहिती दिली जाते। आपण सुरुवात करूया। CCI कडून शेतकऱ्यांची कापूस कोंडी, सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाचे कारण देत खरेदीला ब्रेक, शेतकऱ्यांचं होतंय मोठं नुकसान। महाशिवरात्री निमित्त रताळी कवटाची आवक, रताळ्याला 10 किलोला 250 ते 400 रुपये तर कवट शेकडा 400 ते 800 रुपये दर जात आहे। बाजारात हरभऱ्याचे दर घसरले, हमीभावाच्या खाली आले, आयातदारांमध्ये अस्वस्थता, आयातीवर परिणाम शक्य। तुकडा बंदी रद्द करा, दांगड समितीची शासनाला शिफारस। 7-12 उतारवरील क्षेत्र, प्रत्यक्षात असलेले क्षेत्र, गाव नकाशे यांची यामध्ये तफावत दिसत आहे। AI सृजनशीलतेची जागा घेऊ शकणार नाही, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता या परिसंवाद उमटला सूर। पारदर्शी व्यवहार, शेतकऱ्यांना न्याय द्या, राज्यव्यापी परिषदेच्या निमित्ताने बाजार घटकांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा। कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा, सूर्य तळपायला लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे। खेडमधील 18 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये 18 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत असल्याने आता निवडणुकीचं वारं वाहत आहे। कापूस खरेदीबाबत CCIची चुकीची माहिती, याचिकाकर्त्या शेतकऱ्याचा उच्च न्यायालयात मोठा दावा। सलग लागवडीमुळे सोयाबीन फायदेशीर, सोयाबीनमध्ये आंतरपिकाचा अंतर्भाव न करता सलग सोयाबीन पीक लावले तर त्याचा फायदा अधिक होतो असं दिसून येत आहे। कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, उन्हाळ कांद्याची आवक सुरू, क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांचा दर। राज्याचे वाळू धोरण आज जाहीर होणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती। 26 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू। वीज दर निश्चिती करण्यासाठी पुण्यात ई-सुनावणी, एकूण महसुली गरज व प्रस्तावित वीज दर यासाठी आता ई-सुनावणी होणार आहे। लग्नसराई उत्सवांमुळे फुलांना मागणी कायम, काही दिवसांपासून म्हणजेच व्हॅलेंटाईन डे पासून जी आता लग्नसराई पूजा यामुळे फुलांना मागणी चांगलीच राहिली आहे। ठिबकसाठी लॉटरी पद्धत रद्द होण्याची शक्यता, प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा असे तत्व लागू करण्याच्या शासनाच्या हालचाली। समन्यायी कायद्यानुसारच पाणी मिळवणार, मराठवाडा पाणी परिषदेच्या बैठकीत निर्धार, हजारोंच्या संख्येने आक्षेप आणि नोंदी। बाबर्डे कर्डी रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा, तळेगाव डमडेरे शिरूर तालुक्यामधील या रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचे भवितव्य टांगणीला, विरोधी पक्षांचा राजीनाम्यासाठी दबाव, विधिमंडळ सचिवालयाला प्रतीक्षा निकालाची। शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबांना न्याय द्या असा राज्यव्यापी परिषदेमध्ये एकच सूर उमटलेला दिसत आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।